ए आज काय करायला लागली ग? हो कर लागली बायड्या. आपल्या म्हशीचे दूध आहे ते किती बी. आपल्या घरच्या म्हशीचं घरच्या दूध आहे म्हशीचं ना, दूध हाय. घट्ट मोठं म्हशीचं दूध आहे. घट मोठं दूध हाय. खावा लय भारी होतो घरच्या दुधाचा. लय भारी अगं, चुलीवर केल्यावर अजून जास्त चव येते वाटते ह्याच्या, हा नाही? चुलीवर केल्यावर लय चव येते खाव्याला. किती लिटर दूध आहे ग तरी? 6 लिटर दूध आहे. 6 लिटर 6 दूध. लिटर दुधाचा खवा आहे बघा. किती होतोय खावा 6 लिटर दुधाचा? लय होतोय. टेस्ट कशी असते? टेस्ट लय भारी लागते. साखर ह्याला एवढी टाकायची. किती आहे साखर तरी अंदाजे? अर्धा किलो आहे का? अर्धा किलोच्या वर साखर आहे. म्हणजे पाऊण किलो साखर, हा, पाऊण 6 किलो लिटर साखर. दूध. 6 लिटर दूध. आणि चुलीवर केलेली टेस्ट वेगळीच चुलीवर असते. केलेला लय भारी लागतो खावा. तरी अंदाजे आज किती पेढा होईल ग? पेढा 2 किलो होतोय बघ. ह्याचा 2 किलो साखर. ह्यातला अर्धा किलो तर मी एकटाच खाणार आहे आज. हा, साखर पाऊण किलो 7 लिटर दूध. आणि आजीनं आमच्या एवढा मस्तपैकी चुलीवर आटवून पेढा करायला लागली बरं का आजी. एक नंबर पेढा होतोय आता. हा. तर आता ही पेढा मी खाणार आहे. तुम्हाला कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर मागाच्या व्हिडिओमध्ये मी दूध आटाय चालू होतं ती दावलेलं बरं का. आणि आता खावा पूर्णपणे असा तयार झालाय. आता खवा तयार झाला बघ बाहेर. आजी बघ खावा दाव बर कसा तयार झालाय. असा खवा तयार झाला. ही बघून ओतल्यावर अजून घट्ट होत या. आजी खावा कसा झालाय? आता हे खवा बाहेर एक नंबर खवा झाला बघ ह्यो. आता वत ह्याच्यात बघून वत लय आयो घट्ट होतंय आता. घट्ट मोठा आहे आता ग. घट होते हे. मला तर लय आवडतंय बरं का. तुम्हाला पण आवडतंय का कमेंट करून नक्की सांगा. खावा लय खतरनाक झालाय बरं का. तर बघा कसा झालाय खावा. आता हे खवा एक नंबर झाला.